Hello, good morning friends. Today we are going to learn how to translate English to Marathi. मित्रांनो, आज आपण इंग्रजीचं वाक्य मराठीमध्ये कसं करायचं, भाषांतर कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यामध्ये महत्त्वाच्या काही ट्रिक्स सांगणार आहे. त्या ट्रिक्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर 100% तुमचं एकही वाक्य चुकणार नाही. कितीही मोठं वाक्य असू द्या, किती लांबलचक वाक्य जरी असलं तर ते न चुकण्यासाठी मी काही सांगणार, जे काही ट्रिक्स सांगणार आहे ते लक्ष देऊन ऐका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, यामध्ये आपल्याला एक वाक्य लिहिले मित्र की माधुरी इज कुकिंग. विच इज टेन्स इन दिस सेंटेन्स. मित्रांनो, या वाक्यामध्ये काळ कोणता आहे, आयएनजी लागलं म्हणजे काय, आणि क्रियापदाची आपल्याला 5 फॉर्म माहित पाहिजे, जसं गो, वेंट, हे का ना, गॉन, गोईंग, गोज. म्हणजे अशा प्रकारचे आपल्याला प्रत्येक वर्बचे क्रियापदाचे 5 फॉर्म माहित पाहिजे. मग या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी आयएनजी आहे म्हणजे कोणता फॉर्म होईल, करीत आहे. समजा आता राधा इज कुकिंग, राधा स्वयंपाक करीत आहे. बरोबर आहे मित्रांनो? नाही, माधुरी स्वयंपाक करीत आहे. इथं माधुरी नाव आहे, माधुरी काय करीत आहे, स्वयंपाक. करीत आहे, ही क्रिया सुरू आहे म्हणून या ठिकाणी आयएनजी लागलेला आहे. आता मला सांगा मित्रांनो, यामध्ये आपण मराठी भाषेमध्ये लक्षात ठेवा काय असते, कर्ता, कर्म, क्रियापद. हे आहे कर्ता, हे कर्म आणि क्रियापद. पण इंग्रजी भाषेमध्ये कसं असतं, हे कर्ता, क्रियापद, नंतर कर्म. असं हे आपल्याला लक्षात ठेवायचं की जरी इथं इंग्रजीमध्ये कर्ता, क्रियापद, कर्म जरी असलं तर मराठीमध्ये तसं नाही. मराठीत वेगळं आहे, कर्ता, कर्म, क्रियापद शेवटी आहे. हे आपण ट्रिक लक्षात ठेवा. इंग्रजी मराठी असो किंवा मराठीचे इंग्रजी भाषांतर करायचं असो मित्रांनो, ही ट्रिक्स आपण लक्षात ठेवायची. मराठीमध्ये काय, कर्ता, कर्म, क्रियापद, आणि इंग्रजीमध्ये कर्ता, क्रियापद आणि कर्म. हे तुम्ही जर लक्षात ठेवली ट्रिक तर 100% तुमचं एकही वाक्य चुकणार नाही, ही मी तुम्हाला गॅरंटी देतो. दुसरा मुद्दा पहा, या ठिकाणी दुसरं वाक्य सांग मला. गणेश वेंट टू स्कूल. गणेश वेंट टू स्कूल. आता मित्रांनो, यामध्ये क्रियापदाचा कोणता फॉर्म आहे, पहिला, दुसरा, कोणता, दुसरा. व्हेरी गुड. वेंट म्हणजे गेला, गेला, गेली, गेले. जर असं तर ते भूतकाळातलं वाक्य असते. हे, हा, ही, ये वर्तमान काळातलं वाक्य आहे असं. आता पहा बरोबर, इथं काय येईल, मग सुरुवातीला आपण इथं गणेश घ्यायचं, करता, म्हणजे जो काम करतो त्याला आपण करता म्हणतो. बरोबर आहे, गणेश. आणि टू स्कूल, कुठे गेला, गणेश शाळेत गेला. गणेश शाळेत गेला, बरोबर आहे. व्हेरी गुड. गणेश शाळेत गेला. हे पहा, गेला, गेली, गेले असेल तर हे भूतकाळातलं वाक्य असतं, हे लक्षात ठेवा. इथं आपण म्हणून या ठिकाणी क्रियापदाचा हा फॉर्म घेतलेला आहे. गो, वेंट. वेंट म्हणजे दुसरा फॉर्म आहे. पुढचं एक वाक्य सांग मित्रा. पण हे करत असताना मित्रांनो आपल्याला त्याचा काळ लक्षात ठेवावा लागतो. विच इज टेन्स इन दिस सेंटेन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट टुडेज. बघा, आपल्याला त्याचा काळ ओळखता आला तर आपलं वाक्य चुकणार नाही, आणि ते काळ ओळखण्यासाठी आपल्याला क्रियापदाचे सर्व फॉर्म माहीत पाहिजे. आणि माझ्या आता एक व्हिडिओ आहे त्यावरती, तो व्हिडिओ तुम्ही पाठीमागे जा आणि बघा. आपल्या माझ्या याच्यामध्ये आहे युट्यूब वरती. पुढचा मुद्दा सांग. राधा विल गो टू पुणे टुमॉरो. राधा विल गो टू पुणे टुमॉरो. आता हे वाक्य सांगा कोणते मित्रांनो. त्यामध्ये विल म्हणजे काय, पुणे जाईल. म्हणजे राधा विल गो टू पुणे टुमॉरो, राधा उद्या पुण्याला जाईल. म्हणजे इथं काही आपल्याला सुरुवातीला करता कोणता आहे, राधा हे करता आहे म्हणून तर सुरुवातीला आपण करता घ्यायचं.
राधा आता कधी जाईल? उद्या. हे शेवटचं वाक्य म्हणजे शेवटचा शब्द आपल्याला सुरुवातीला घ्यायचा आहे. म्हणजे क्रियापद करता. आता कर्म कोणता? शोधा बरं. करता कर्म क्रियापद आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. आता पहा बरं, राधा उद्या पुण्याला जाईल. उद्या पुण्याला जाईल. आता मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा की आपण राधा घेतली. हे क्रियापद कुठे गेले? गो. विल गो म्हणजे जाईल. ल ल ला ली ले असेल तर हे आपलं भविष्य काळामधलं वाक्य असतं. हे लक्षात ठेवा. कसं होतंय आपल्याला काळच लक्षात नसतं. हा ही हे वर्तमान काळ, ला लिहिले भूतकाळ, जाईल म्हणजे भविष्य काळामध्ये जाईल, करील, शेवटी ल येते. हे लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी काय येईल? राधा उद्या पुण्याला जाईल. आता पुढचा मुद्दा सांग मला. पुढचं वाक्य सांग. काय वाक्य? द चिल्ड्रन वेअर प्लेइंग इन द कोर्ट ग्राउंड. द चिल्ड्रन चिल्ड्रन वेअर. मित्रांनो आता वेअर काढून घेतली सांगा बरं. द चिल्ड्रन वेअर प्लेइंग. वेअर प्लेइंग कोण सांगतोय? वेअर का घेतलं सांग मला. काय का घेतलं वेअर? कारण हे अनेक आहेत आणि भूतकाळात वाक्य. चिल्ड्रन म्हणजे अनेक असल्यामुळं आणि इथं जर रमेश असेल, गणेश असेल तर इज घेतला असतो. द गणेश इज प्लेइंग असं घेतलं असतं. द रमेश इज प्लेइंग असं घेतलं असतं. द चिल्ड्रन वेअर प्लेइंग इन द कोर्ट. कोर्ट पण त्याला शब्द काय येतो? कोर्ट यार्ड. बरोबर आहे. COURT YARD. कोर्ट यार्ड म्हणजे अंगण. हे लक्षात ठेवा. द चिल्ड्रन वेअर प्लेइंग इन द कोर्ट यार्ड म्हणजे मुले अंगणात खेळत होती. आता पहा द चिल्ड्रन साठी आपण काय होतो? हे द चिल्ड्रन आहे. याला काय घेणार आपण? एकच घ्यायचं, मुले. मुले इन द कोर्ट गार्ड म्हणजे का? अंगणात. मुले अंगणात. मुले अंगणात काय उलट आहे ना असं वाक्य. प्लेइंग. मुले अंगणात खेळत आणि वेअर म्हणजे होती. मुले अंगणात खेळत होती. हे तुमच्या मुलांना लक्षात आलं पाहिजे की या ठिकाणी आपण वेअर असं काय घेतलं तुम्हाला सांगितलेलं आहे. मुले अंगणात खेळत होती. आता पुढचा मुद्दा सांग मला. मुले अंगणात खेळत होती. पुढचा रमेश गेट्स टायर्ड ऑफ स्टडी. रमेश गेट्स टायर्ड ऑफ स्टडी. आता हे वाक्य मित्रांनो तुमच्यासाठी फार महत्वाचं. या वाक्यामध्ये नेमकं करावं सर कसं होतं? याचं ट्रान्सलेट कसं करावं? आता सुरुवातीला एक सांगतो महत्वाचा मुद्दा की रमेशला आधी सुरुवातीला करता घ्या. मी तुम्हाला पुढचं सांगतो. इथं पहा रमेश. आता गेट टायर्ड म्हणजे काय? कंटाळा. रमेशला अभ्यासाचा कंटाळा येतो. रमेशला अभ्यासाचा कंटाळा येतो. कंटाळा येतो. या ठिकाणी कोणता का आहे कसा आहे बघा. आता रमेश लक्ष द्या. इथं म्हणजे कसं येईल तुम्हाला हे वाक्य आपण इंग्लिश टू मराठी कसं केलं हे तुम्हाला आधी समजून घ्यायचं आहे. रमेश म्हणलं इथे घेतलं रमेश. आता रमेश घेतला पण करता. नंतर ऑफ स्टडी म्हणजे अभ्यासाचा. तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे बघा. पहिल्यांदा सुरुवातीला करता घ्या, नंतर शेवटी जा आणि असं उलट क्रमाने येतात. बरोबर आहे. स्टडी टायर्ड गेट्स. आता पहा रमेशला अभ्यासाचा टायर्ड म्हणजे कंटाळा आणि गेट्स म्हणजे येतो. रमेशला अभ्यासाचा गेट टायर्ड म्हणजे कंटाळा येतो. आता कशाचा येतो मला?
ऑफ स्टडी. रमेशला अभ्यासाचा कंटाळा येतो. मित्रांनो, अशा प्रकारे आपण इंग्लिश टू मराठी कितीही मोठं वाक्य असत तर तुम्हाला हे 100% न चुकता ट्रान्सलेट म्हणजे भाषांतर करण्याची मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली. महत्वाची एक त्यामधले महत्वाचा मुद्दा आहे, ते वाक्य कोणत्या काळामधलं आहे हे समजून घ्या आणि क्रियापदाचा फॉर्म त्या ठिकाणी त्या आणि ओळखायचे कशानुसार ते क्रियापदाचे फॉर्म. क्रियापदाचे फॉर्म असतात ना, 5 फॉर्म, त्या फॉर्मवर आपल्याला ओळखायचे की वाक्य कोणत्या काळामधलं आहे. आणि दुसरी गोष्ट, करता झाल्यानंतर शेवटी जा आणि शेवटून असं उलट प्रमाणे पाठीमागे येत राहा. 100% तुमचं वाक्य चुकणार नाही. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.